नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी असणारे 12 मावळ म्हणजे आजचं बारामती लोकसभा मतदारसंघ यामध्ये एक भयानक आणि विचित्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि पहिल्यांदा एकाच घरातील 2 उमेदवार उभे राहिलेले आहेत। याच्यापूर्वी असं व्हायचं की प्रत्येक घरात फोडाफोडी केली जायची आणि त्या घरामध्ये 2 उमेदवार उभे राहिले जातील अशा प्रकारचं काम करून लोकांना पंचायतपासून जे जाम करायला सुरुवात करायची ते पंचायत, जिल्हा परिषद आणि मग आमदारकी इथपर्यंत हे सगळं काम चालायचं। आज मात्र ज्यांनी इतरांच्या घरामध्ये फोडाफोडी केली आज त्यांच्या घरामध्ये फुटाफूट झालेली आहे आणि एकाच वेळी 2 उमेदवार उभे केलेले आहेत। अनेक लोकांना असं वाटतं की आपण एका उमेदवाराला हरवल्याचा आनंद आपण घेऊ। मित्रांनो, असं नाही, तुमची फसगत होती या। एक उमेदवार पाडला तुम्ही तर दुसरा उमेदवार निवडून जावा हीच त्यांची रणनीती आणि म्हणून एका घरातील 2 उमेदवार उभे केले जेणेकरून कोणत्याही प्रकारे सत्ता आपल्याच हातात राहावी, आपल्याच घरात राहावी, ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात सगळं काही आपल्या पोटात, अशा प्रकारचं हे धोरण आहे आणि हे जनतेच्या हळूहळू लक्षात यायला लागलेले आहे। मी भोरच्या दौऱ्यावर असताना एक साधा शेतकरी असं पटकन बोलून गेला की ह्याच्यात काय सर, एकाच बिळातून 2 साप बाहेर पडलेले आहेत। लक्षात घ्या, एक साधा शेतकरी अत्यंत मार्मिक भाषेमध्ये सांगतो, एक साप जर धरायला गेलो तर दुसरा सटकून जाईल म्हणजे तो तरी सुरक्षित राहील, अशा प्रकारे हे गणित आहे आणि जनतेसाठी मात्र भयानक परिस्थिती आहे। इकडे नागनाथ इकडे सापनाथ, आपण करायचं तर काय करायचं, म्हणजे हा पण चावणार आहे आणि तो पण चावणार आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, पुरंदर असेल, या असे मावळ असेल, मुळशी असेल, अशा 5च्या 5 तालुक्यामधील लोकांनी यावेळी मात्र असा निर्णय घेतला आहे की गेले 50 वर्ष साधा आम्हाला प्यायला जर पाणी मिळत नसेल तर आम्ही या दोन्ही पवारांच्या बाजूनी का सकारात्मक विचार करावा। आम्ही दोन्ही पवारांना यावेळी अजिबात मत देणार नाही आणि नवीन माणसालाच निवडून देणार आहोत। कारण काय मित्रांनो, या सगळ्या गोष्टीची समजून घेऊया। गेली 50 वर्षे महाराष्ट्रामध्ये याच पवार कुटुंबाची सत्ता आहे। 4 वेळा मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे, 4 वेळा उपमुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे, तरीसुद्धा भोर, पुरंदर, दौंड, इंदापूर आणि वेल्हा या 5 तालुक्यांना प्यायला पाणी उन्हाळ्यात मिळत नाही। भोरमध्ये एकही MIDC नाही, दौंडमध्ये सुद्धा पाण्याची प्रचंड दुष्काळ असतो आणि पुरंदर तर कायमस्वरूपी दुष्काळीच तालुका आहे। आणि ज्या ज्या लोकांनी या पाण्याच्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला त्या सर्व लोकांना पवारांनी एकापाठी एक असं पाडायचा कार्यक्रम आयुष्यभर केलेला आहे। दादा जाधवराव यांनी मस्तानी तलावामध्ये पाणी आणून तिथून ते उचलून दिव्यामार्गे सगळीकडे फिरवण्याची योजना आणली। त्यावेळी ते कृषी राज्यमंत्री होते। पुढच्या निवडणुकीत त्यांना पाडण्यासाठी अशोक टेकवडेंचा उपयोग केला गेला आणि तो प्रोजेक्ट तिथेच थांबला। त्याच्यानंतर अशोक टेकवडेंना पाडण्यासाठी मग विजय शिवतारेंना पुढे आणलं गेलं। विजय शिवतारेने सुद्धा एक योजना राबवायचा प्रयत्न केला, गुंजवणीचं पाणी पुरंदरला आणण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी बऱ्याचशा हालचाली झाल्या। पुढच्या टप्प्यात विजय शिवतारेंना पाडण्यात आलं, तो सुद्धा कार्यक्रम तसाच राहून गेला। आज जवळपास 2000 कोटीच्या पाईपलाईन पांडे या गावामध्ये, सारोळ्यापाशी पांडे या गावामध्ये पडून आहेत। धरणामध्ये प्रचंड पाणी आहे, 2 TMCची गरज पुरंदरला आहे, धरणामध्ये पुरेसा साठा आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, 1400 रुपयाला टँकर घ्यावा लागतो। आज माणसं तहानेनं व्याकुळ येतं, जनावरं टाचा घासून मरतील अशी परिस्थिती आहे, चाऱ्याची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, अशी भयानक परिस्थिती आहे। ही एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पुरंदर तालुक्यामध्ये पाणी फिरवायचं पण ते दुष्ट हेतूने फिरवलं गेलं आणि त्यासाठी पुरंदर उपसा या नालायक योजनेचा उपयोग केला गेला किंवा दुष्ट योजनेचा उपयोग केला गेला। पुणे शहरातून वाहणाऱ्या ज्या गटारा आहेत, मी त्याला नदी म्हणू शकत नाही, त्या गटाराचं पाणी या पुरंदरच्या जनतेच्या माथी मारण्यात आलं आणि ते पाणी शेतामध्ये फिरवण्यात आलं। याचा परिणाम असा झाला की सगळ्या जमिनीचा पोत बिघडला। तेच खराब पाणी ज्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, अनेक क्षार, अनेक प्रकारचे भयानक केमिकल, ज्याच्यामुळे तुमची किडनी फेल होते, लिव्हर फेल होते, तुमचं आरोग्य खराब होतं, तुम्हाला अटॅक येऊ शकतो, तुम्ही मरू शकता, अशा प्रकारचे सगळे केमिकल्स हे त्या मातीमध्ये पाझरले। आज ती माती नापीक होत चालली आहे। हेच पाणी त्या विहिरीमध्ये उतरलं, त्याच्यामधून सगळे रोग होत आहेत आणि ही माणसं पुढची 10 वर्षे पण जगतील का नाही असा प्रश्न तयार झालेला आहे। हीच परिस्थिती पाण्याअभावी, म्हणजे एकतर पाणी द्यायचं नाही। वाघापूरच्या एका सभेमध्ये शरद पवार असे बोलले होते की पुरंदरला मी पाण्याचा एक थेंबसुद्धा देणार नाही, आयुष्यात देणार नाही। हे मला 91 वर्षाच्या एका जगताप नावाच्या व्यक्तीनं, म्हाताऱ्या माणसाने, बेलसर, खळदजवळील बेलसर आहे तिथे यात्रेनिमित्त मी गेलेलो असताना मला तिथं त्यांनी सांगितलं पुरंदरला एक थेंबसुद्धा पाणी देणार नाही। मग पुरंदरच्या लोकांचं एक मतसुद्धा तुम्हाला मिळणार नाही, हे आता तुम्ही लिहून घ्या। म्हणून आता सुप्रिया सुळेंना मतं मिळणार आहेत हे तिथं स्पष्ट दिसतं मित्रांनो। कारण पहिली 6 वर्ष राज्यसभेची, नंतरची 15 वर्ष लोकसभेची, 21 वर्षाच्या काळामध्ये यांनी एकाही गावामध्ये एकही रुपयाचं काम केलेलं नाही। मी परवा
फुरसुंगी गावामध्ये गेलो होतो. 65,000 लोकसंख्येचं गाव आहे, परंतु एकही रुपयाचं विकास काम तिथं न केल्याची तक्रार तिथले नागरिक करत होते. हीच परिस्थिती प्रत्येक गावाची आहे. सुप्रिया सुळेंनी 21 वर्षामध्ये एकाही गावाला एकही सरकारी योजनेचं कोणताही लाभ मिळवून दिलेला नाही. उलट 360 कोटी रुपयाचा केंद्र सरकारचा वेगवेगळ्या योजनातील विकास निधी त्यांनी न वापरता परत पाठवून दिलेला आहे. साभार जो निधी सरकारने जनतेच्या लोककल्याणकारी योजनेसाठी खासदारांना दिलेला असतोय, तो वेगवेगळ्या योजनेतील निधी 360 कोटीचा सुप्रिया सुळेंनी परत पाठवला. आज कोणत्या तोंडाने त्या गावागावामध्ये फिरून मला मत द्या असं म्हणू शकतात? त्यामुळे त्या मतं मागायला जात नाहीत, त्या फक्त जातात, रोड शो करतात, असे हात दाखवतात, विकतची गर्दी सोबत आणलेली असते आणि मग त्यांचे तेच चेले चपाटे जे लाभार्थी असतात, भागधारक असतात किंवा त्यांचे वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावर उपकार ज्यांनी केले आहेत असे सगळे गर्दीत दिसते. पण कोणत्याही सभेत, कोणत्याही भाषणात आम्ही काय करणार आहे, मी काय केलं याच्यावर सुप्रिया सुळे एक शब्दसुद्धा बोलू शकत नाहीत, कारण त्यांनी कामच काही केलेलं नाही. हे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला त्याच घरातील दुसरे उमेदवार उभे केलेले तर सुनेत्राताई पवार यांना जर विचारलं की तुम्ही काय काम करणार आहात, त्यांना सांगता येत नाही, त्यांना बोलता येत नाही. त्यांना जर विचारलं तुमचं विकासाचा दृष्टिकोन काय आहे, तर लगेच त्यांचे प्रवक्ते हातातून माईक घेतात आणि मी सांगते असं सांगतात. भाषण करायची वेळ आली तर वहिनींच्या ऐवजी दादाच भाषण करतात. मित्रांनो, ही लोकशाही आहे का? म्हणजे बापाकडे बघा मुलीला मत द्या, नवऱ्याकडे बघा बायकोला मत द्या. अरे ही लोकशाहीची पद्धत आहे का? ज्यांना 21 वर्ष निवडून दिलं त्यांना एक काम करता आलेलं नाही. जे दुसरे मत मागतायत त्यांना विचारलं भविष्यात तुम्ही काय करणार आहे ते त्यांना नीट सांगता येत नाही. असं कुठे लोकशाही असते का मित्रांनो? असते का? मला सांगा. हे हिंजवडी आणि ह्या सगळ्या खडकवासल्याच्या परिसरामध्ये काल परवा अजितदादा प्रचारासाठी मतं मागायला गेले. तिथल्या नागरिकांनी एवढे सगळे प्रश्न त्यांना विचारले की आमच्या ट्रॅफिकमध्ये वेळ जातो आहे, आम्हाला 1 करोडचा फ्लॅट घेऊन टँकरनी पाणी विकत घ्यावं लागतं आहे, तेही खराब दर्जाचं घ्यावं लागतं आहे, आमचा ट्रॅफिकमध्ये वेळ जातो आहे, आमच्याकडे लाईट जाते, आमच्याकडे कोणत्याही प्रकारची सुविधा नाहीत, आमचे अनंत प्रश्न येतं. असे अनंतरावांच्या चिरंजीवांसमोर हे अनंत प्रश्नांची ज्यावेळी मांडणी लोकांनी केली तर अजितदादांना कानाला धरावं लागलं स्वतःच्या आणि माफी मागावी लागली. आणि ते मनात विचार करत होते की हे कोणता बदमाश कार्यकर्त्यांनी मला या सोसायटीमध्ये आणलं की जिथं मला माफी मागायची वेळ आली. अरे हीच परिस्थिती प्रत्येक गावागावामध्ये आहे. तुम्ही पंतप्रधानाला घेऊन येत आहे, मुख्यमंत्र्याला घेऊन येत आहे आणि मोठमोठ्या सभा घेत आहे. अरे हे लोक कोण येतं? हे सगळे तुम्ही विकतच आणताय. आणि कोणत्याही सभेमध्ये तुम्ही विकास कामाचा काहीच मुद्दा सांगू शकत नाही आहे. मला सांगा, गेल्या 50 वर्षामध्ये कोण सत्तेमध्ये होतं? दोघं पवारच होते सत्तेमध्ये. मग पुरंदरला पाणी का मिळालं नाही? दौंडला पाणी का मिळालं नाही? इंदापूरला पाणी का मिळालं नाही? भोर धरण उशाला आणि कोरड घाशाला हे का परिस्थिती चाललेली आहे? आणि हे सगळं बघता मित्रांनो आता लोकांना कंटाळा आला आहे, लोक विटलेली येतं आणि ह्या एकाच घरातील 2 उमेदवारांना एकसुद्धा मत द्यायची लोकांची मानसिकता नाही. आणि म्हणूनच लोक नवीन पर्यायाच्या शोधात होते. आणि म्हणून विजय शिवतारे यांनी ज्यावेळी हे सुतोवाच केलं, लोक त्यांच्या पाठीशी खूप मोठ्या ताकदीनं उभी राहिली. पण दुर्दैव मित्रांनो असं की खासदारकी आपल्याच घरात कोणत्याही प्रकारे यावी याच्यासाठी मग फिल्डिंग लावण्यात आली. विजय शिवतारेंना माघार घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना मध्ये घातलं गेलं. मग मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय दिलं? आश्वासन दिलं का? काय पैसे दिले का? काय मंत्रिपदाची ऑफर दिली? आय डोंट नो. आणि हे मला माहीत नाही, ते जनतेला माहीत असेल ते खाली कमेंटमध्ये सांगू शकतात त्यांच्या कानावर काय आले. मग जे विजय बापू असे ॲम्प्लिफायर लावून डरकाळी फोडत होते ते विजय शिवतारे अचानक त्यांनी माघार घेतली. आणि ही सगळी नियतीने जबाबदारी मग माझ्यासारख्या इतिहासात काम करणाऱ्या माणसावरती येऊन पडली. मित्रांनो, एवढ्या कमी कालावधीमध्ये ज्याचा चेहराच लोकांना माहीत नाही, ज्याचा दृष्टिकोनच लोकांना कुठं माहीत नाही, असा व्यक्ती लोकांपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून पुरंदरच्या जनतेनं, भोरच्या जनतेनं, बारामतीच्या जनतेनं, दौंडच्या जनतेनं, इंदापूरच्या जनतेनं मी राजकारणात नसतानासुद्धा मला फॉर्म भरायला भाग पाडला. माझं काम 1% आहे मित्रांनो, फॉर्म भरणे आणि चिन्ह घेऊन ते टिकवणं. बाकीचं 99% जबाबदारी ही या भागातील सर्व तरुणांनी घेतलेली आहे आणि छानपैकी ते सगळे प्रचार आणि प्रसार करतात. मित्रांनो, या दोन्ही पवारांना एकही मत द्यायचं नाही याबद्दल तरुणांमध्ये एक मत आहे. तरुणांमध्ये खूप मोठा रोष आहे. कारण जसं त्यांच्या वडिलांना शेतीला पाणी नाही आहे, त्यांच्या जनावरांना प्यायला पाणी नाही, तसं या मुलांनासुद्धा आयुष्यामध्ये कोणत्याही रोजगाराच्या शिक्षणाच्या संधी नाही आहेत. आणि हे किती वर्ष चालायचं? आज जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये गेलं तर मुलांना शिक्षणासाठी डायरेक्ट शहरामध्येच यावं लागतं आहे. त्यांच्या गावामध्ये हे असल्या कोणत्याही सुविधा नाहीत. मित्रांनो, जर 50-75 वर्षामध्ये तुम्ही हे देऊ शकलेलं नाही, सामान्य सुविधा लोकांना देऊ शकले नाही, पाणी देऊ शकले नाही, मग बाकीचा तुम्ही काय विकास करू शकणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून सामान्य जनता अजिबात यांना मत देण्याच्या विचारात नाही. जे काय हवा चालू आहे ते फक्त पेड कार्यकर्ते, पगारी कार्यकर्ते, चमचे कार्यकर्ते एवढेच फक्त जिंदाबाद मुर्दाबाद हे म्हणतायत. हे एकमेकाचे उणे काढतायत, एकमेकाच्या उखाळ्या पाखळ्या करतायत. पण विकास काय केला याच्यावर मन बाळगतात. विकास काय करू शकता हेही सांगू शकत नाहीत. आणि म्हणून मतदार यांना मत देईल हे काहीच सांगता येत नाही.